नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीची अस्सल शेपूची भाजी। अगदी आपली आजी मम्मा आपण ज्या पद्धतीने करतो अगदी त्या नवीन पिढीलासुद्धा आपण शिकवतो। तर चला बनवूया। असे न्यू कमरसाठी स्पेशल आहे। बऱ्याचशा जणांना माहिती असेल तरी मी सांगते की अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी शेपूची भाजी, अगदी हेल्दी, मॅग्नेशियम, फायबर, मल्टी विटॅमिन आहे आणि B12सुद्धा आहे। याच्यात भरपूर बहुगुणी भाजी आहे, तर आपल्याला खायलाच हवी। आणि ह्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात ही भाजी आलेली आहे। तर चला आस्वाद घेऊया। आठवड्यातून एकदा तर दोनदा तरी खायलाच हवी ही भाजी। आणि न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील ह्या पद्धतीने तुम्ही केली तर चला। तर हे तर मी घेतल्या 2 जोडी शेपूच्या। तर निवडून घ्यायची आणि निवडल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायची अगदी 3 ते 4 पाण्याने। ते तर मी 2 जोड्या घेतल्या, तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही 1 किंवा 2 जोडी घेऊ शकता। आता 2 जोडीसाठी मी तर मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे। आता कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरनेही बारीक कापू शकता, काहीच हरकत नाही, पण मेन म्हणजे मोठा कांदा घ्यायचा 1 वाटी भरून। आणि इथं घेतल्यात लसूण आणि मिरच्या। तर मिरच्या इथं मी 7-8 घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। आणि इथं लसूण घेतल्यात 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या, गावरान आहे त्यामुळे 10-15 घेतल्या। मोठ्या असतील तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता। पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, पहाटेच करते टिफिनसाठी। तर इथं मुगाची डाळ पाव वाटी घेतलेली आहे, अगदी 4-5 चमचे म्हटलं तरी चालेल। स्वच्छ धुवून घेतली मुगाची डाळ, पण त्याच्यामध्ये पाणी टाकलं, अगदी 1-1.5 कप पाणी घ्यायचं। वाटीत डाळ बुडेल इतकं पाणी घ्यायचं, अगदी 1 कप भर घेतलं तरी चालेल। 15-20 मिनटं कांदा वगैरे मिरच्या वगैरे कापेपर्यंत ती डाळ भिजते बाजूला। डाळीला जास्त काही टाईम लागणार नाही भिजायला। तर डाळ धुवून मग भिजवली। आणि आता इथं जसं मी तुम्हाला दाखवते शेपू 2 जोड्या घेतलेल्या आहेत। आता याला मी धुतली नाही, निवडून घेतलेली आहे। धुवून घ्यायची, रात्रीच निवडली आणि त्याला पेपरमध्ये रॅप करून मी फ्रीजमध्ये ठेवलेली। आता सकाळी जसं मी टिफिनसाठी भाजी घेतली आणि आता याला स्वच्छ धुवून घेते। पेपरमध्ये रॅप करून ठेवल्याने काय होते की भाजी काळी किंवा सडत नाही किंवा पाणी लागत नाही त्याला, त्यामुळे कागदात लपटून एका कॅरीबॅगमध्ये तुम्ही रॅप करून ठेवू शकता। बघा मस्त। आणि काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत, कवळ्या काड्या। तर ते तर मी 2 चाळणीमध्ये घेतलेले आहे। तर 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकता। मीठ टाकून शेवटचं पाण्यात मीठ टाकून ठेवायची आणि धुवून घ्यायची। मिठाने काय होतं की जे पाणी एक्स्ट्रा असतं मातीचं ते खाली बसतं माती। आणि चाळणीत ठेवायची, पाणी पूर्ण निथळू द्यायचं, मग याला कापायचं। तर अगोदर मिरच्या वगैरे कापून घेऊ, ठेचा करून घेऊ आणि मग शेपूची भाजी कापून घेऊया। तर इथं मी कापून घेतलेली आहे। आता मिरची आणि लसूण आपण वाटण करूया। आता हे वाटण करणं गरजेचं नाही, तुमच्याकडे ठेचा असेल ऑलरेडी मिरची आणि लसूणचा तर तुम्ही तोही वापरू शकता। बट हिरवा भाजीपाला जेव्हा करायचा असतो तेव्हा मी फ्रेश मसालाच वाटते, म्हणजे फ्रेशली कुठल्याला मिरची आणि लसूणच घेते। तर जास्त एफर्ट्स नाही करता मी मिक्सरमध्ये करते। तुम्हाला दगडावर करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता, काहीच हरकत नाही। असं ओबडधोबड आपल्याला मिरची आणि लसूण जस्ट क्रश करून घ्यायचं, 1 पल्समध्ये होऊन जातं, जास्त टाईम नाही लागत। जसं मी तुम्हाला सांगितलं ठेच्याची लिंक आणि किंवा मालवणी क्यूबसुद्धा मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। अशा गडबडीच्या वेळेला मालवणी क्यूब किंवा ठेचासुद्धा आपल्याला उपयोगी येतोच। तर चला त्याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा, मालवणी क्यूब प्लस ठेचा। तर इथं आपला ठेचा रेडी आहे। तर हे बघा, आता इथं जी शेपू आहे तीसुद्धा मी ड्रेन करून ठेवलेली, मग त्याला बारीक कापून घेतली। आता बारीक कापायची कशी, तर कोथिंबीर जशी कापतो तशीच। पॅन घेतलेला आहे इथं, मस्त असं पसरट कोणते भांडं घेऊ शकता, पॅन कढई पसरट असलेली बरी पडते, कारण की ह्या भाजीलाही पाणी सुटतं त्यामुळे। आता साधारण इथं 2 चमच्यापेक्षा जास्त मी तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलं, 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। ह्या भाजीला तेल जास्त लागतं, तेल आणि कांदा ह्या प्रमाणात भाजीला जास्त लागतो नॉर्मल भाजीपेक्षा। मग टाकले जिरे तुम्ही इथं ठेचा करताना सुद्धा वापरू शकता। जिरे छान फुलून आले की कडक तेलामध्ये जिरे टाकायचे आणि जिरे छान फुलून आले की लगेच टाकलं आपला बारीक कापलेला कांदा। आता जसं मी नेहमीच सांगते की कोणता हिरवा भाजीपाला ज्याच्यामध्ये आपण कांदा टाकतो तर भाजीचा एक जो पर्टिक्युलर स्मेल असतो तो काढण्यासाठी कांदा इथं थोडं जास्तीचं वापरायचं। आणि कांदा टाकतात जसं मी तुम्हाला दाखवलं की मीठसुद्धा टाकलं, म्हणजे कांदा आपला पटकन लाल व्हावा म्हणून। तर मीठ अर्धा चमचा घेतलेलं चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। मग टाकला ठेचा मिरची आणि लसूणचा। आता तुम्ही म्हणताल जिरे, तर हो मी शेपूच्या भाजीत जिरे टाकते, कारण की खूप छान फ्लेवर येतो आणि जो गॅस रिलीज होतो किंवा ढेकर येतो तर तो होत नाही, तो त्रास होत नाही जिरे टाकल्याने। त्यामुळे अदरवाईज मेथी वगैरेसाठी मी जिरे नाही टाकत, पालक किंवा मग शेपूमध्येच टाकते।
कारण की एक दुर्गंध किंवा एक भाजीचा एक वास असतो, गॅसेट वास असतो, त्यामुळे तो कमी व्हावा किंवा अपचन होऊ नये किंवा जिरायला मदत व्हावा म्हणून जिरे टाकायचे. ओवा आपण ह्याच्यात टाकू शकत नाही. त्यामुळे आता छान ठेचा वगैरे परतून झाला, कांदा मस्त हलका ब्राऊन झाला की लगेच आपण टाकणार आहोत आपली मुगाची डाळ जी आपण भिजवून ठेवलेली. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी काढून नुसती डाळ घ्यायची आहे, पाण्यासहित डाळ पण टाकणार नाही आहोत. तर डाळ म्हणजे आता हे पूर्ण प्रोसिजर करता करता 5-10 मिनटं झाले. डाळ छान फुलून आलेली आहे. भाजी कापली, मग कांदा कापला, त्यापर्यंत डाळ छान भिजलेली. तर डाळ जसं मी म्हटलं की पाऊण वाटी घेतलेली, फुलून अर्धी वाटी झाली. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता डाळ, पण 2 वाटीला मला ही पर्याप्त वाटते डाळ. त्यामुळे अगदी डाळीचं भाजी नको व्हायला, त्यामुळे मी कमी डाळ टाकली. हिरव्या भाजीमध्ये स्पेशली शेपूमध्ये हळद जाते, कारण की बरेच लोक कमेंट करतील की हिरव्या भाजीमध्ये हळद. हो, कारण की एकतर भाजीला कलर छान येतो, भाजी काळपट पडत नाही, प्लस मुगाची डाळ जी आहे त्याला कलर छान येतो. त्यामुळे हळद किंचित टाकलेली, अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी. जशी मुगाची डाळ आपण फ्राय करून घेतली हळद टाकून की लगेच थोडी थोडी जी भाजी आहे चिरून ठेवलेली ते 3 ते 4 बॅचमध्ये आपल्याला टाकायची. अगदी एकदाच टाकू नका, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. बरेच जणी काय करतात की एकदाच भाजी टाकतात, झाकण ठेवतात, त्याला वाफ काढून घेतात, मग ती कमी होते, पण त्याला पाणी जास्त सुटतं. त्यामुळे थोडी थोडी भाजी टाकून ह्याला अशी परतून घ्यायची. जे त्याच्यामधलं पाणी आहे ते पूर्णपणे सुकू द्यायचं. परतता ह्याला साधारण 3-4 मिनटं लागतात, जास्त काही टाईम लागणार नाही. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय आहे, अगदी स्लो नाही. अगदी जिरे टाकण्यापासून तर आत्तापर्यंत गॅसची फ्लेम मीडियमच आहे, अजिबात मी स्लो केलेली नव्हती. पटपट ह्याला परतून घेतलं आणि जसं तुम्ही बघता की 3-4 बॅचेसमध्ये, म्हणजे मी 3-4 वेळा ह्याच्यामध्ये शेपू ॲड करत गेल्याने आकसत जाते ही भाजी, म्हणजे अंग चोर घेते ही भाजी. तर तुम्ही बघताल आता. त्यामुळे अशी पसरट भांडं किंवा पसरट कढई घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला हलवायला अगदी सोपी आणि परतून गेलं म्हणजे अगदी सोपी होते ही भाजी. आणि तुम्हाला जसं मी म्हटलं की मुगाची डाळ तुम्ही जास्तही प्रमाण घेऊ शकता, पण मला सहसा डाळ जास्त इतकी आवडत नाही. डाळ का टाकायची? आता तुम्ही म्हणताल मग डाळ टाकूच नका, पण डाळीने ह्याचा एक फ्लेवर खूप छान येतो. ह्या भाजीचं कॉम्बिनेशन डाळीशिवाय अपुरा असतो. त्यामुळे ह्याच्यात डाळ तुम्ही नक्कीच घाला, कारण की जे एक उग्र वास असतो भाजीचा, मी परत सांगते की प्रत्येक भाजीचा एक स्मेल असतो. जसं कारल्याला कडू वास असतो, मेथीला कडू वास असतो, पालक थोडी खारट असते नॉर्मल भाज्यांपेक्षा, तसा ह्याला एक गॅसचा उग्र वास असतो. त्यामुळे तर कोणतीही डाळ तुम्ही घेऊ शकता. बरेच जण मसूरची डाळसुद्धा ॲड करता, पण मी मुगाची ॲड करते. तर चला, आता प्रत्येकाची आवडीनिवडी वेगळे असतात. भाजी छान मिक्स करून झाली, मग झाकण ठेवलं अगदी 3 मिनटं. 4थ्या मिनटाने झाकण उघडून बघते. आता गॅसची फ्लेम आता मी स्लो केलेली, झाकण ठेवलं तेव्हा, आणि मस्त हिला दणकून एक वाफ लागलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदीच आपली भाजी अति कमी नाही झाली किंवा काळी नाही झाली, कारण की आपण आधीच परतून घेतलेली आहे भाजी. त्यामुळे ह्याला जास्त पाणीच नाही सुटलं आणि काळपटसुद्धा नाही झाली. आता ही स्टेप अगर आपण लगेच झाकलं असतं झाकण न हलवता, तर ह्या स्टेजला भाजी काळपटही झाली असते आणि भरपूर पाणी सुटलं असतं त्याला. तर हे बघा, अगदी पाणी नाही त्याला, तुम्हाला मी हलवून दाखवते. आणि डाळ आणि भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. आता अजून एक आपल्याला स्टेप काय करायची, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की ह्याच्यामध्ये तेल आणि कांदा जास्त लागतो थोडा, त्यामुळे मी परत झाकण ठेवलं. अगदी 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. तर हे बघा, आता 2 मिनटं झालेले. परत ह्याला थोडं स्टर करून घेते, कारण की मगाशी थोडं मॉइश्चर होतं त्यामुळे. आणि आत्ता भाजी पूर्ण होत आलेली आहे. आता मी टाकलं, परत ॲड केलं तेल, अगदी 2 चमचे तेल मी परत ॲड केलं. आता ह्याला बस फ्राय करून घ्यायची मस्तपैकी. गॅसची फ्लेम फुल करायची आणि फ्राय करून घ्यायची, थोडी हलवून घ्यायची, कारण की तेल आहे कच्चं टाकलेलं. तर परतून घेते आणि लगेच आपली भाजी वाढायला रेडी आहे. तर ही स्टेप नक्की गरजेची आहे, कारण की मस्त चमचमीत झणझणीत ही शेपूची भाजी रेडी आहे. अगदी तोंडाला पाणी येईल इतकी छान आणि टेस्टी होते. तर नक्कीच ह्या पद्धतीने करून बघा. चमचमीत झणझणीत ही शेपूची भाजी भाकरी, चपाती, फुलके कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता, अगदी वरण भातासोबतसुद्धा. आणि भाकरी आणि चपाती फुलके असेल तर काय बात आहे, पराठासुद्धा.
तर चला पटकन चमचमीत झणझणीत ह्या हिवाळ्यामध्ये शेपूची भाजी करा आणि तुमचे फीडबॅक मला नक्कीच खाली कमेंट करून कळवा की अशा पद्धतीने केली तर कोणाकोणाला आवडली ती. अगदी न खाणारेही खातील. माझ्या मिस्टरांनाही अजिबात आवडत नाही तरी त्यांनी खूप आवडीने खाल्ली आणि त्यांना ही रेसिपी खरंच आवडली. पुन्हा पुन्हा कर ही अशी भाजी. तर चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ही भाजी ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा.